चला आज आपण मूग डाळीची आमटी कशी बनवायची ते पाहूया. तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, ठेचलेला लसूण, कढीपत्ता टाकून थोडंसं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक कापून, टॅमॅटो बारीक कापून आणि याच्यामध्ये मीठ टाकून कांदा, टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा, टॅमॅटो मऊ झाला की याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि मसाला. थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला पण परत एकदा चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला पण आपला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मूग डाळ. तर भिजवलेली मूग डाळ आहे. मी याच्यामध्ये फ्लावर पण घेतलेला आहे आणि बटाटा पण घेतलेला आहे. सालवाली मूग डाळ आहे, 1 तासभर भिजत ठेवली. भिजत ठेवल्याने लवकर शिजते किंवा तुम्ही कुकरमध्ये पण डायरेक्ट शिजवू शकता. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 15 मिनिटं आपल्याला आमटी शिजवून द्यायची आहे. थोडासा चवीसाठी गूळ घालायचा आहे. तर झाकण ठेवायचं आहे आणि आमटी शिजवून घ्यायची. 15 मिनिटं झालेली आपली आमटी तयार झालेली आहे. आता ही घट्ट दिसते, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकायचं, वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली आमटी तयार झालेली आहे. अगदी साधी, सोपी पण खायला खूप चविष्ट आमटी लागते ही. तर ह्या पद्धतीने तुम्ही आमटी बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.